तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण आहे. पण माझ्यावर जीव लावणाऱ्या खरंच महिला आहेत त्या बरं का. आणि त्यांना पण मी काय अडचण आली तर त्यांच्या अडचणीला मी धावून जाते. तर आज जवळजवळ 15 वर्ष झालं मी ही लेबरचं काम चालवते. तर माझ्या निंबोनी गावातल्या सगळ्या महिला आहेत त्या बरं का. तर त्यांना काटा मोडू द्या, मला फोन करते त्या, मला काय पण अडचण आली तर त्यांनी मला सांगते त्या. त्यांच्या अडचणी सगळ्या मी सॉल्व करते. त्यांना कधीही पैशाची अडचण असू द्या, त्यांना दवाखान्याची अडचण असू द्या, आपलं डमडम घेऊन लगेच त्यांच्या कामावर मी हजर होत असते. आणि खरं म्हणजे मी इथंपर्यंत पोचण्याचं एक कारण म्हणजे एकच आहे, माझ्या कामगार महिलामुळं. खरंच मी इथंपर्यंत तुमच्या सगळ्या महाराष्ट्रात मी सगळीकडे मला सिद्ध त्यांच्याचमुळं झाले. त्यामुळं खरंच मी त्यांची आयुष्यभर मी शासूस तर मी त्यांची ऋणी राहील. आणि कधीही त्यांच्या अडचणीला मी धावून जाणार. त्यांना कसलीही अडचण येऊ द्या, मी कधीही मागं पुढं बघणार नाही. माझं आयुष्य त्यांच्यामुळं मी घडले, त्यामुळं मी त्यांना कधीच विसरणार नाही. माझ्या कामगार महिलांना माझ्या इतकं माझ्यावर माघारी एवढी मुकदमीन आहे. सारिकाताई तुम्ही असं म्हणताय म्हणून मला कधी सुद्धा वाद घातला नाही. सगळा प्रेमान राहते त्या, सगळे तर नसते. फक्त आमोशाला तेवढे आम्ही एक दिवस गाडी बंद ठेवतो. तर गोविंदाने आम्ही रोज असं असतोय बघा.